नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता मिहिरला समजावत असते आणि म्हणत असते की तू सावनीला माफ नाही करू शकत का. मिहिर म्हणत असतो की वहिनी, मी सावनीला माफ करू शकत नाही. ते फक्त दादूसलाच नाही, मला देखील फसवलेलं आहे. माझा देखील विश्वासघात केला तिने. जेव्हा ती हर्षला भेटायची ना, तेव्हा ते मला सगळं माहिती होतं. बरेचदा मीच तिची मदत केली म्हणजे कोणाला कळणार नाही. बरेचदा मलाच लक्षात येत नव्हतं मी काय करतोय, चूक आहे की बरोबर. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे आणि तीच चूक अजूनही मला खात आहे. त्या मिहिरला म्हणत असते की मिहिर, नको एवढं वाईट वाटून घेऊ. त्यावेळेस तू लहान होता, तेव्हा जर तुला कळत असतं तर तू असं वागला असतं का. त्यावर मिहिर म्हणतो की नसतो वागलो मी असा. मिहिर म्हणत असतो की मी 16 वर्षाचा होतो तेव्हा सागर आणि सावनीचं लग्न झालं होतं आणि त्यावेळेस माझे आबा नुकतेच गेले होते आणि त्याच वेळेस मला दादूसने हात दिला होता, मी एकटा पडू नाही म्हणून. आणि खरंच खूप जीव लावला आहे मला दादूसने. अक्षरशः माझ्या मोठ्या भावासारखा किंवा त्याहून जास्त आहे तो माझ्यासाठी. हे सगळं बोलणं सागर ऐकत असतो. मिहिर म्हणत असतो की त्याने मला शिकवलं, मोठं केलं. मिहिर गावी पाठवलं मला शिकायला. अगदी बाप त्याच्या मुलासाठी जे जे करतो ना, ते सगळं केलं आहे दादूसने माझ्यासाठी. असलीच कमी त्याने मला कधी पडू दिली नाही. मला माहिती का वहिनी, माझ्यासाठी हे ताईचं सासर कधीच नव्हतं. हे माझ्या दादूचं, बापूंचं, मावशीचं घर आहे आणि हे तसंच राहील. तो बिझनेस वगैरे काय नव्हता करत. तो जे काय करायचा ना, त्यातून येणारे पैसे माझ्यावर आणि घरच्यांवरच खर्च करायचा. त्याने कधीच स्वतःचा विचार केला नाही. नाही तिने कधी सावनीला अडवलं की कुठल्या गोष्टींसाठी बंधन घातलं त्याने. दादूचं खरंच खूप प्रेम होतं तिच्यावरती. तिने त्याचा गैरफायदा घेतला, विश्वासघात केला आणि उद्ध्वस्त करून टाकलं. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला, सगळ्यात आवडत्या व्यक्तीला तिने हर्ट केलं आहे. म्हणून मी तिला माफ करू शकत नाही वहिनी. दुसरीकडे सावनी म्हणत असते की सागर सागर सागर, सागरने माझं सगळं सुख हिरावून घेतलं आहे. माझ्या आदित्यला, माझ्या सईला माझ्यापासून दूर केलंस तू. ते काळी माझा काहीही ऐकणारा माझा भाऊ देखील फितवलंस तू. आणि हर्ष बरोबर बोलतोय. तो मला कणाकणाने मारतोस सागर, मला मुद्दामून एकटं पाडतोस. आणि तू विसरू नको, मी पण सावनी आहे सावनी. पक्षाला, वेळेला, रात्रीच्या सकाळच्या 2 वेळेच्या जेवणाला देखील तरसशील तू. ती हालत करेन ना मी तुझी, रस्त्यावर आणून ठेवेल तुला. सोडणार नाही मी तुला आता. आणि तेवढ्यात हर्ष कार्तिकला घेऊन येतो. कार्तिकला बघून सावनी हर्षला म्हणते की हा कसं काय सुटला. म्हणत असतो की सागरच्या अकलेपेक्षा माझ्या ओळखी जास्त आहे. दुसरीकडे मुक्ता मिहिर सोबत बोलत असते. तेवढ्यात मुक्ताला एक कॉल येतो आणि ती फोनवर बोलत बाहेर निघून जाते. तेवढ्यात सागर मिहिर जवळ येऊन बसतो आणि सागर मिहिरला म्हणत असतो की मुक्ता बरोबर बोलते. म्हणत असतो की मागचं सगळं विसरून पुढे जायला हवं. कधीपर्यंत त्या जुन्या कडू आठवणी कोटाळत बसायचं. जाऊन देत, जे झालं ते सगळं विसरून जाऊयात. त्यावर मिहिर म्हणतो की मला हे सगळं जमणार नाही. त्यावर सागर म्हणतो की मिहिर, तू हे बघ, तू थंड डोक्याने विचार कर आणि जी गोष्ट आपल्या नशिबात आहे ती मिळणारच आहे. आणि जे आपल्या नशिबामध्ये नाही ना, ते कधीच मिळणार नाही मिहिर. तू माझ्याबरोबर जे घडायचं होतं ते घडून गेलं. पण आता मी खुश आहे आणि जे घडून गेलं ना त्याचं मला काहीच वाटत नाही मिहिर. आज तू आहेस माझ्याजवळ, सई आहे, मुक्तासारखी बायको आहे, हे सगळं मुक्ता दरवाजामध्ये उभा राहून ऐकत असते. सागर म्हणत असतो की सावनी जर अशी वागली नसती तर मला मुक्तासारखी चांगली बायको भेटली असती का. हे बघ, आयुष्यामध्ये जे काय घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं. किती वर्ष तू हा राग द्वेष मनामध्ये ठेवणार आहे. आणि ह्या सगळ्यांनी काहीच होणार नाही. मी आलेलं आयुष्य आपण आनंदाने, प्रेमाने सुंदर करायचं मिहिर. आणि ह्या द्वेषाने काहीच मिळणार नाहीये मिहिर. और मिहिर म्हणत असतो की दादूस तू कसं काय विसरू शकतो. तिनं आपला किती मोठा विश्वासघात केला, किती वाईट वागली आहे ती आपल्याशी. अरे तेव्हा आपलं सगळं घर कोलमडून पडलं होतं आणि तेव्हा आपला विचार नाही केला. मग आपण आता का विचार करतोय तिचा. सागर म्हणतो की कारण आपण शहाणे होतो आणि आता देखील आहोत. सागर म्हणत असतो की आपण तिचा विचार करायचं कारण देवाने आपल्याला शहाणपण दिलं आहे. इकडे सावनी, कार्तिक आणि हर्षवर्धन ड्रिंक घेत असतात आणि हर्षला म्हणत असते की पुढील प्लॅन सांग.
त्यावर हर्ष म्हणतो की अगं आधी ड्रिंक तर घे. त्यावर सावनी म्हणते की माझ्याकडे आता जास्त वेळ नाहीये, लवकर तू सांग आणि मला सागरला लवकरात लवकर संपवायचं आहे. तू एकदम योग्य वेळेला या कार्तिकला सोडून आणला आहे. ती म्हणत असते की कार्तिक, मला पुन्हा एकदा तुझ्या मदतीची गरज लागेल. तू याआधी मदत केली आहे, पण ह्या वेळेस तू आम्हाला मदत करशील. आणि हर्ष कार्तिकला म्हणत असतो की तसंही आपलं टार्गेट एकच आहे. आणि हर्ष म्हणतो की यस. कार्तिक उठतो आणि म्हणत असतो की घरकुळी आणि त्याच्या कुटुंबाची बरबादी एक वेळेस आठवणीचे डाग पुसले जाऊ शकतात, पण त्याने माझी जी इमेज खराब केली आहे ना, ती नाही पुसली जाऊ शकत. सगळ्यांच्या मनामध्ये त्याने माझ्याबद्दल राग आणि तिरस्कार निर्माण केला आहे आणि आता सगळ्यांना माझी लाज वाटत आहे. हर्ष लगेच म्हणतो की सगळ्यांना, तुझ्या बायकोला सुद्धा. कार्तिक म्हणतो की नाही, माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती माझ्या सासूबाईंसाठी मी तर देव माणूस आहे. आणि लगेच म्हणते की माझी एक सासूबाई एक नंबरची मूर्ख बाई आहे. ती म्हणत असते की राहता राहिला प्रश्न तिचा आणि ती खूप भोळी आहे आणि आपण तिला जे काय सांगू ना ते तिला पटणारच आहे. म्हणतो की पण मुक्ता आणि सागर तिला त्यांच्या बाजूने ओळू शकतील, काय करायचं. त्यावर कार्तिक म्हणतो की नाही, असं होणार नाही आणि मी असं होऊच देणार नाही. कार्तिक म्हणत असतो की तुम्ही हे बघा, काही प्लॅन करा, काही कारस्थान रचा, मी त्यात तुम्हाला साथ देईल. दिवस रात्र तहान भूक हे सगळं विसरून काम करेल, पण आता सागर आणि मुक्ताला मी सुखाची झोप लागू देणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहिर आणि मिहिका बाहेर आलेले असतात आणि ते कॉफी पितात. मिहिका पैसे द्यायला लागते. त्यावर मिहिर म्हणतो का ग तू काय करतेस, माझ्या फोनवरून कर की बिल. मिहिर त्याचा फोन मिहिकाच्या हातात देतो. मिहिका पासवर्ड टाकते, पण तो काय लॉक उघडत नसतो. मिहिरला म्हणते की याचा पासवर्ड, आणि मिहिर म्हणतो की एक मिनिटा, मी पासवर्ड चेंज केल्यापासून तुला माहीतच नाही. मिहिका म्हणत असते की आजकाल तू बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायला विसरत असतो. मिहिर म्हणतो की काय नाही सांगितलं, मी तर सगळंच सांगतो. मिहिका म्हणत असते की मग सावनी तुझी बहीण आहे, ही गोष्ट का नाही सांगितली. तर मिहिर म्हणत असतो की अरे यार, आपण कोणाबद्दल बोलतोय. आणि म्हणत असतो की आपल्या आयुष्यात एखादी व्यक्तीसाठी महत्त्व असेल तरच आपण त्याची ओळख करून देत असतो. आणि हे बघ, सावनी माझ्या आयुष्यात कित्येक वर्षापासून नाहीये. तिचं आणि माझं आता काही एक नातं नाहीये. ही का म्हणत असते की मला त्याचा काही फरक पडत नाही, पण तिच्यामुळे आपला काल साखरपुडा मोडला आणि याआधी देखील घरच्यांच्या भांडणामुळे देखील बऱ्याच वेळेस आपल्या नात्यामध्ये ट्विस्ट आला आहे आणि हे असं आता कित्येक दिवस चालणार आहे काय माहिती. आणि म्हणत असते की मला असं वाटतं ना मिहिर, तुझ्याबरोबर कुठेतरी लांब पळून जावं. ही भीती पण वाटते यार, आपण जिथं कुठं जाऊ तिथून आपल्याला कोणीतरी शोधून काढेल आणि पुन्हा सेपरेट करेल. तर मिहिर म्हणतो की ऐक ना मिहू, एवढं टेन्शन नको घेऊस. दुसरीकडे मुक्ता, सागर, सई माधवीच्या घरात येत असतात चोर पावलांनी. माधवी पेपरमध्ये कोडे सोडवत असते. त्यानंतर मुक्ता सागर आणि सईला मागेच लपून राहायला सांगते आणि ती एकटीच माधवी पैसे जाते आणि म्हणते की आई हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. माधवी म्हणते की काय आणलं. त्यावर मुक्ता म्हणते की गुलाबजाम, अगदी तुला आवडतात ना तसे. माधवी मुक्ताकडे लक्षात देत नसते. त्यावर मुक्ता म्हणते की आई बघ ना. माधवी म्हणते की मुक्ता, हे तुझं जे काय चाललं आहे ते मला काही कळत नाही का. तुला काय वाटलं, तू मला हे गुलाबजांबू खाऊ घातले म्हणजे मी खुश होईल आणि मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाला होकार देईल असं वाटतंय का तुला. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही काहीही केलं ना तरी देखील मी ह्या लग्नाला परवानगी देणार नाही. त्यानंतर मुक्ता माधवीला म्हणते की मी हे फक्त त्यासाठी नाही करत आहे, मी प्रेमाने केले आहे तुझ्यासाठी. माधवीला म्हणते की खाऊन बघ. त्यावर माधवी गुलाबजाम खाते आणि मुक्ता माधवीला म्हणते की कसे आहे गुलाबजाम. त्यावर माधवी म्हणते की गोड आहे, सकाळी तोंड कडू झालं, बरं झालं आता गोड झालं. त्यानंतर सागर देखील पुढे येतो. म्हणतो आई तुम्हाला या रंगाची साडी हवी होती ना, मी खास तुमच्यासाठी आणली आहे. सागरला म्हणते की मी तुम्हाला साडी आणायला सांगितलं होतं. म्हणते की सागरराव, माझ्याकडे ह्या रंगाच्या 3 साड्या आहेत. मी का बरं सांगेल साडी. आणि सागरराव, तुम्हाला काय वाटतं, हे सगळं तुम्ही केल्यानंतर मी मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी देईन. आता हा बालिशपणा थांबा तुमच्या दोघांचा, मला ना बरेच कामं आहेत. माधवी म्हणत असते की मला तुम्ही 50 साड्या आणल्या किंवा मुक्ता तुम्हाला 50 गुलाबजाम जरी खाऊ घातले ना तरी मी देखील मी मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाला होकार देणार नाही.
आणि माधवी सागरच्या हातातून पिशवी घेऊन बाजारामध्ये निघून जाते आणि सागर म्हणत असतो की तुमच्यासारख्याच आहे तुमची आई हट्टी, एवढ्या लवकर सहजासहजी मानणार नाही. भागात आपण बघणार आहोत की माधवीला एक गाडी धडक देते आणि निघून जाते फास्टमध्ये. सागर हे बघत असतो, पण सागरला माहिती नसतं की कोणाचा ॲक्सिडेंट झाला ते. तो सागर गर्दीमध्ये जाऊन बघतो तर माधवी पडलेली असते आणि सागर लगेच मुक्ताला फोन करतो आणि माधवीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो. आणि हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. आणि हे सगळं कोणी केलं, सागर शोधून काढणार का? पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.